गेले काही दिवस आपण पाहत असाल तर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्यात। म्हटलं जातंय त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाची तयारी सुरू असून याच कार्यक्रमात त्यांचा भाजप प्रवेश होईल। विषय फक्त एवढाच नाहीये, तर या चर्चेला बळ तेव्हा मिळालं जेव्हा भाजप नेते विनोद तावडे यांची मुंबईत खडसेंबरोबर भेट झाली होती। आता म्हटलं जातंय खडसेंना भाजप प्रवेशासाठी दिल्लीत देखील बोलवण्यात आलं होतं आणि तिकडे शहांबरोबर पक्ष प्रवेशाची भेट आणि चर्चा देखील झाली होती। नेमका हा विषय काय आहे? शहांबरोबर भेट होऊन देखील खडसेंचा प्रवेश का हुकला होता? कुठे माशी शिंकली? आणि आता हा प्रवेश पुन्हा होऊ शकतोय का? सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर एकनाथ खडसे हे खानदेशातील दिग्गज नेते आहेत। मुक्ताईनगर मतदारसंघातून अनेक वर्ष ते आमदार राहिलेले आहेत। भाजपमध्ये असताना ते मोठे नेते होते। 1995 ते 99 पर्यंत ते पाटबंधारे मंत्री, नंतर 2014 मध्ये महसूल, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यपालन, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून त्यांनी कामं केलेली आहेत। 2009 ते 14 पर्यंत तर त्यांनी विरोधी पक्षनेते पदही भूषवलंय। पण 2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे देवेंद्र फडणवीस सरकारातून त्यांनी राजीनामा दिला। त्यानंतर 2020 मध्ये भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आता पुन्हा 2026 मध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत की खडसेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य सोहळा होणार आहे आणि जळगावातील मुक्ताईनगरात एका कार्यक्रमामध्ये त्यांची भाजपमध्ये जाहीर एक पक्षप्रवेश होऊ शकतोय। अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मुंबईत खडसेंची भेट घेतल्या कारणाने या चर्चांना अजून उधाण आलं होतं। आता या सगळ्यावर स्वतः एकनाथ खडसेंनी एका व्हिडिओतून सगळं स्पष्ट केलंय। खडसेंनी अगोदर तर स्पष्टच सांगितलंय, मला आता भाजप प्रवेशामध्ये इंटरेस्ट नाहीये। आणि का नाहीये हे सांगताना त्यांनी जास्तीत जास्त गिरीश महाजन यांच्यावरच टीका केलेली आहे। नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही। आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे। गिरीश महाजन जे आता या ठिकाणी बोलले की मी फार लहान माणूस आहे, ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे। त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते। त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय। गिरीश महाजन हे विसरले की त्यांना राजकारणामध्ये ज्यावेळेस तिकीट मिळत नव्हतं, तिकीट म्हणजे 1995च्या सुमारास हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता आणि याच्याऐवजी भुसावळ मतदारसंघ घ्यावा असा आग्रह होता, अमळनेर किंवा भुसावळ। त्यावेळेस भुसावळ मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे घ्यावा असा आग्रह त्या कालखंडामध्ये अनेकांनी धरला होता। परंतु मी आग्रह धरला होता की गिरीश महाजन चांगला कार्यकर्ता आहे आणि गिरीश महाजनला जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये उभं केलं पाहिजे। त्यासाठी हा मतदारसंघ बदलूया। जो जामनेर शिवसेनेचा आहे तो भाजपला घ्या आणि जो भुसावळ भाजपचा आहे तो शिवसेनेला द्या। परंतु याबाबत आमच्यामध्ये एकमत नव्हतं। डॉक्टर गुणवंतराव सरोदे खासदार होते आणि त्यांनी आग्रह धरला की आपला हा मतदारसंघ भुसावळ फक्त 5000 मतांनी पडलेला होता, त्यामुळे हा मतदारसंघ बदलू नये अशी त्यांची इच्छा होती। आणि प्रमोद महाजनांची इच्छा होती की हा मतदारसंघ जामनेर मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ आहे। त्यावेळेस विनोद तावडे वगैरे सगळे आम्ही हजर होतो। मराठा बहुल मतदारसंघ आहे, या ठिकाणी येणं अवघड आहे। परंतु अशाही परिस्थितीमध्ये मी आग्रह धरला की या ठिकाणी आम्ही निवडून आणू, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि हा मतदारसंघ त्यामुळे बदलला आहे। गिरीश महाजन कदाचित विसरले असतील। त्यांच्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत ते मंत्री झालेत तोपर्यंत त्यांना मी सातत्यानं सर्व बाबींनी सहकार्य केलं, सर्वतोशी सहकार्य केलं। माझ्या सभेशिवाय त्यांच्या मतदारसंघामधली निवडणुकीची संपता होतच नव्हती, संपतच नव्हतं। प्रत्येक वेळी माझ्या सभा व्हायच्या, प्रवास व्हायचा, प्रचार व्हायचा।
त्यामुळे गिरीश महाजनांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाथाभाऊन तुझ्या मोठ्या उदाहरणामध्ये नाथाभाऊंचं योगदान तुमच्या मोठ्या उदाहरणामध्ये मोठं आहे. आम्ही जर उजेडात आणलं नसतं तर कदाचित नसते, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नसते तर कदाचित नसतं. पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाराज कशातच नसतील अशी स्थिती आज आहे. आता याशिवाय खडसेंनी भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाहीये हे सांगितलं असलं तरी त्यांना कशी 2024 मध्ये भाजपची अगोदर ऑफर होती हे देखील सांगितलंय. खडसे हे 2024 ला दिल्लीला गेले होते आणि खुद्द अमित शहा यांनी त्यांना फोन करून बोलवलं होतं. ही माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. मात्र तेव्हा प्रवेश का रखडला होता याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो. माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता. मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे, आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू, आणि नड्डाजीकडे पाठवलं. नड्डाजींनी काय जेव्हा त्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता. त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आपसे पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं, इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं, असं त्यांनी म्हटलं होतं. मग ब्लॅकमेल कोण करत होतं? नाथाभाऊंना प्रवेश दिला तर आत्ताही म्हणतात की नाथाभाऊंकडे जर देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या दिवशी आले तर मी राजकारण सोडून देईल, हे वाक्य कोणाचे आहे? अशा अनेक गोष्टी आपण त्या खोलवर मी जात नाही. आता या सगळ्यात खडसे कोणताच सध्या तरी प्रवेश करणार नाहीयेत एवढं मात्र त्यांनी स्पष्ट केलंय. मी शरद पवार यांच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत राहीन. माझे कार्यकर्ते इच्छुक आहेत, ते भाजपमध्ये जातील, पण मी नाही असं म्हणत हा विषय त्यांनी मिटवलाय. आणि विनोद तावडेंच्या भेटीबाबत खडसे म्हणालेत ही भेट केवळ औपचारिक होती. त्यांनी तब्येतीची विचारपूस केली, दुसरा कोणता राजकीय विषय नव्हता. मी त्यांना वाढदिवसाला येण्याचं निमंत्रण दिलंय आणि नितीन गडकरींनाही निमंत्रण दिलंय, ते येणार आहेत असं खडसे यांचं म्हणणं आहे. पण आता प्रश्न असा असणार आहे, जिकडे एवढी भाजप बरोबर जवळीकता साधली जाते त्यानुसार आगामी काळात खडसे हे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेणार नाही का? आता तर त्यांनी स्वतः स्पष्ट केलंय दिल्लीतून शहा यांनी बोलवलं होतं आणि फक्त स्थानिक नेतृत्वाने विरोध केल्याने ते शक्य झालं नाही. याशिवाय त्यांची सून रक्षा खडसे हे भाजपमध्ये आहेत आणि केंद्रीय राज्यमंत्री आहेत. म्हटलं जातं खडसेंना भाजपच्या जवळ आणण्यासाठी त्यांनी देखील बरेच प्रयत्न केलेत. पाहण्यासारखं असेल या सगळ्या घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देतील का? वाढदिवसाच्या कार्यक्रमात काही राजकीय घडामोड पाहायला मिळते का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.